नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे मल्टीमीटर. चला तर माइंडस्टेक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या माहितीपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया. एक साधा प्रश्न विचारूया. समजा एखादं इलेक्ट्रिकल कनेक्शन आहे, ते बरोबर काम करतंय की नाही हे कसं ओळखणार? हा प्रश्न वाटतो तितका सोप्पा नाही, पण खूप महत्वाचा आहे. सगळ्यात पहिली आणि सोपी पद्धत आहे ती म्हणजे कंटिन्युइटी तपासणे. त्यासाठी वापरतात कंटिन्युइटी टेस्टर. हे एक साधं सर्किट असतं. जर करंट वाहत असेल ना, तर यातला बजर वाजायला लागतो. म्हणजे आपल्याला कळतं की कनेक्शन ओके आहे. पण थांबा, जर आपल्याला फक्त कनेक्शन चालू आहे की बंद याच्या पलीकडे जाऊन काहीतरी जाणून घ्यायचं असेल तर, म्हणजे नक्की किती करंट वाहतोय किंवा व्होल्टेज किती आहे, मग काय करणार? आणि इथेच एंट्री होते मल्टीमीटरची. नावावरूनच कळतंय, मल्टी म्हणजे अनेक. हे एक असं उपकरण आहे ज्यामध्ये ॲमीटर, व्होल्टमीटर आणि ओहममीटर या तिघांचीही ताकद एकत्र आलेली आहे. म्हणजेच एकाच इन्स्ट्रुमेंटनं आपण करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स असं सगळं काही मोजू शकतो. आता मल्टीमीटरचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक म्हणजे जुना, क्लासिक ॲनालॉग मीटर आणि दुसरा म्हणजे आजच्या जमान्यातला आधुनिक डिजिटल मीटर. ह्याला आपण ओल्ड स्कूल विरुद्ध न्यू स्कूल असंही म्हणू शकतो, नाही का? एका बाजूला आहे सुईवाला डिस्प्ले आणि दुसऱ्या बाजूला थेट आकडे दाखवणारी डिजिटल स्क्रीन. दोन्हीची काम करण्याची पद्धत मात्र पूर्णपणे वेगळी आहे. बरं, मग या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे? तर बघा, ॲनालॉग मीटरमध्ये सुई असते, म्हणजे त्यात हलणारे भाग आहेत. आणि यामुळे ना पॅरेलॅक्स एरर होऊ शकतो. म्हणजे काय, तर आपण जर थोडं तिरकं पाहिलं ना, तर सुई चुकीचा रीडिंग दाखवू शकते. याउलट डिजिटलमध्ये थेट आकडेच दिसतात, त्यामुळे चूक व्हायची शक्यताच नाही. शिवाय डिजिटलमध्ये ऑटो झिरोइंग आणि ऑटो रेंजिंग सारख्या सुविधा असतात, ज्यामुळे आपलं काम खूप सोपं होऊन जातं. म्हणजे ॲनालॉग मीटरमध्ये होतं काय की एक सुई मोजलेल्या प्रमाणावर जाऊन थांबते. हे असं आहे जसं की एखादी गोष्ट प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर घडताना दिसतीये. आपल्याला बदलाची गती लगेच कळते. पण डिजिटल मीटरचं वैशिष्ट्य वेगळं आहे. तो थेट आपल्याला आकडे देतो, एकदम अचूक. आणि त्याचा अजून एक मोठा फायदा म्हणजे लोडिंग इफेक्ट, म्हणजे सर्किटवर त्याचा होणारा परिणाम जवळपास 0 असतो. आता आपण जेव्हा मीटरकडे पाहतो, तेव्हा त्यावर अनेक चिन्ह दिसतात. पहिल्यांदा बघितल्यावर वाटतं, अरे देवा, ही तर कसली तरी गुप्त भाषा आहे. पण घाबरू नका. प्रत्येक चिन्हाचा एक सरळ आणि सोपा अर्थ आहे. चला, तोच अर्थ आता उलगडून पाहूया. ही जी चिन्ह आहेत ना, ती आपल्याला सांगतात की मीटरच्या आतमध्ये नक्की कोणतं तंत्रज्ञान वापरलं आहे. उदाहरणार्थ, हे चिन्ह दाखवतं की या मीटरमध्ये मूव्हिंग कॉईल मेकॅनिझम आहे. आता हा आकडा बघा, 1.5. हा आकडा म्हणजे मीटरचा ॲक्युरेसी क्लास. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मीटर किती अचूक आहे हे यावरून कळतं. हा आकडा जितका कमी तितकं मीटर जास्त अचूक. पुढे आहे हे स्टारचं चिन्ह. हे चिन्ह सांगतं की मीटरला व्यवस्थित काम करण्यासाठी किती टेस्ट व्होल्टेजची गरज आहे. अचूक रीडिंगसाठी ही माहिती खूप महत्वाची असते. आणि हे शेवटचं चिन्ह, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. हे आपल्याला सांगतं की मीटर वापरताना नक्की कसं ठेवायचं. या केसमध्ये मीटर अगदी सरळ उभं ठेवायला हवं. खास करून ॲनालॉग मीटरसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण सुईच्या हालचालीवर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होऊन रीडिंग चुकू शकतं. चला, आता काही अगदी सामान्य आणि रोजच्या वापरातली चिन्ह पाहूया. व्ही म्हणजे व्होल्ट, जे व्होल्टेज मोजतं. ए म्हणजे अँपियर, जे करंट मोजतं. आणि ओमेगा म्हणजेच ओमेगा, जे रेझिस्टन्ससाठी वापरतात. त्याचबरोबर ही नागमोडी रेघ म्हणजे एसी करंट आणि सरळ रेष म्हणजे डीसी करंट. किती सोपं आहे बघा. तर आज आपण काय काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचं, मल्टीमीटर म्हणजे एक 3-in-1 टूल आहे. व्होल्टमीटर, ॲममीटर आणि ओहममीटर. दुसरं, ॲनालॉग मीटरमध्ये सुई असते, त्यामुळे ते काळजीपूर्वक हाताळावं लागतं. तिसरं, डिजिटल मीटर आपल्याला थेट आकडे दाखवतं आणि त्यात ऑटोमॅटिक फीचर्स पण असतात. आणि शेवटचं म्हणजे मीटरवरची चिन्ह आपल्याला त्या मीटरबद्दल सगळी माहिती देतात, त्याचा प्रकार, त्याची अचूकता आणि तो वापरायची योग्य पद्धत. आता हे सगळं समजल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो की आता हे उपकरण कसं वाचायचं हे तर कळालं, मग आता सर्वात आधी काय मोजायला आवडेल? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.